विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा 22 मार्च 2026 या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। इयत्ता चौथी, विषय इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि परिसर अभ्यास 1। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न बघा, आपले उत्तर चेक करा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, विभाग 1 इंग्रजी, प्रश्न बघूया। रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 and 2। बघा, इथे पॅसेज वाचायचं आहे, आपण क्वेश्चन रीड करूया। हाऊ वेअर लीनाज फॅमिली मेंबर्स। मग याचं उत्तर काय आहे तर बघा, ऑल मेंबर्स ऑफ लीनाज फॅमिलीज आर काइंड अँड हेल्पफुल। मग ते कसे होते? काइंड आणि हेल्पफुल होते। मग काइंड पण बरोबर आहे आणि हेल्पफुल पण बरोबर आहे। मग बघा, ऑप्शन नंबर 4 बोथ 1 2, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, हू टेक केअर ऑफ प्लांट। मग बघा इथे हर ग्रँडपॅरेंट्स गो फॉर लॉंग वॉक। बघा इथे लिहिले हर ग्रँडपॅरेंट्स गो फॉर लॉंग वॉक, दे प्लांट सप्लाइंग अँड वॉटर द प्लांट्स इन द बाल्कनी। मग आहे लीनाज ग्रँडपॅरेंट्स, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, विच फ्रॉम फॉलोइंग इज करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल। आता बघा, ऑक्स ऑक्सेन, 1 ऑक्स मॅनी ऑक्सेन, 1 माऊस मॅनी माईस इज करेक्ट। ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट, सिंग्युलर 1 माऊस अँड प्लुरल माईस। लीफला लीव्ज येतं, हाऊसला हाऊसेस येतात, म्हणून मी ते हे चुकीचं आहे, उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, द लिटल रेनड्रॉप कॅनॉट स्पीक, विच ॲडजेक्टिव्ह इज यूज्ड फॉर रेनड्रॉप्स इन गिवन सेंटेन्स। रेनड्रॉपसाठी कोणता शब्द आला आहे? लिटल, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट पेअर। बनानास बंच, बँगल, पेअर्स, फ्लॉवर्स रिंग हे तीनही करेक्ट आहेत। हनी सॅक, बघा हनी हे लिक्विडमध्ये असतं, मग ते सॅक म्हणजे पोत्यामध्ये बसेल का नाही, एक तर ते जारमध्ये बॉटलमध्ये बसू शकतं, म्हणून मी ते इनकरेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द अपोजिट वर्ड फॉर लॉस्ट। लॉस्ट म्हणजे हरला, मग इथे वॉन, वॉन म्हणजे जिंकला, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच स्पेशल डे यू गिव द गिवन ग्रीटिंग कार्ड्स। टीचर यू आर माय बेस्ट फ्रेंड। मग कधी आपण देऊ? टीचर दिनाला, शिक्षक दिनाला। मग शिक्षक दिन कधी असतो? टीचर्स डे असतो, 5 सप्टेंबर, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ अ रिक्वेस्ट। मग इथे रिक्वेस्ट आहे, कॅन आय बोरो सम बुक प्लीज, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट अ गिवन मोटो, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज। रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, माय नेम बिगिन विथ सी एंड विथ आर, मॅनी टाइम्स देअर इज अ माऊस विथ मी। म्हणजे हू ॲम आय, म्हणजे माझ्या नावाची सुरुवात सी नी होते, एंड आर नी होतो, तर बघा हे सगळ्यांची सी नी होते आणि शेवटला आर आहे। पण पुढचं वाक्य काय, माझ्याबरोबर बऱ्याच वेळा माऊस असतो। माऊस म्हणजेच काय, कम्प्युटरचा माऊस आहे की नाही, ॲरो वर खाली करण्यासाठी माऊस वापरतो, मग हे ते उत्तर आहे कम्प्युटर, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट। विच पंक्च्युएशन मार्क विल यू यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स। शी वॉचेस TV अप टू 9 o'clock। इथे काय आहे? फुल स्टॉप, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, सोनाली, नीता, हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स। हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल यू यूज इन द अबाव सेंटेन्स। मग बघा, एस एक, सोनालीचा यस, नीताचा यन, हिमानीचा यच अँड मनीषचा एम। 1 2 3 4, 4 कुठे? ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइम डज द क्लॉक शो। घड्याळमध्ये किती वाजले? तर बघा, घड्याळमध्ये वाजलेत 6:15, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट। व्हॉट इज द होमोफोन ऑफ द वर्ड राईट। राईट म्हणजे लिहिणे आणि हा राईट म्हणजे बरोबर, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट। हाऊ मेनी मंथ हॅव 30 डेज इन द इयर। 30 दिवसांचे महिने किती आहेत? तर 4 महिने आहेत, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट।
विच इन्स्ट्रक्शन इज द गिवन टू द चाइल्ड इन द पिक्चर. या चित्रात त्या मुलाकडे बघून काय योग्य वाटते, तर सिंग अ सॉन्ग, तो गाणं गातोय. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड विल नॉट. विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे वॉन्ट. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर. टायगर कुठे राहतो, तर आपल्याला माहिती आहे टायगर गुहेत राहतो. डेन इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. रेड, ऑरेंज, येल्लो, ब्लू, डॉट डॉट, ग्रीन, व्हायलेट. व्हाईल, बेबी, पप्पी, व्हाईट हे सगळे कलर्स नेम आहेत, म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. चूज द वर्ड हॅव्हिंग डिफरंट साऊंड ऑफ लेटर ई. आता बघा इथे ई प्रत्येकामध्ये आहे, मग कोणत्या ह्याच्यामध्ये ईचा वेगळा उच्चार आहे. स्लेप्ट, एचा उच्चार. चॅनेल, एचा उच्चार. इंग्लिश, ईचा उच्चार. रेड, एचा उच्चार, म्हणजे इंग्लिशमध्ये वेगळा उच्चार आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. बघा याच्यामध्ये एकूण 40 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 80 गुण आहेत. अक्षरमाला दिले, संख्यामाला. या संख्या मालिकेत एकूण किती मूळ संख्या आहेत. मग बघा 29, 5, 23, 47 पर्याय क्रमांक म्हणजे 4 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांच्या कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतली तर आशीर्वाद या शब्दाचा शब्द मिळेल. मग बघा शब्द तयार होतोय वातावरण. मग बघा बरं, आशीर्वाद वर या शब्दाचा समांतरी शब्द आहे आशीर्वाद. मग वर किती नंबरला आहे, 1, 2, 3 आणि 4. मग 3 आणि 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. सन 2025 या वर्षी 2 डिसेंबरला मंगळवार होता, तर त्याच महिन्यात नाताळ नंतर येणाऱ्या 3ऱ्या दिवशी कोणता वार असेल. बघा 2 डिसेंबरला कोणता वार आहे, मंगळवार आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो, 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो. मग आता बघा नाताळ कधी असतो, 25 डिसेंबरला, बरोबर आहे. मग आता बघा 29 तारखेला कोणता वार येणार आहे, सोमवार येणार आहे, बरोबर आहे. कारण 30ला मंगळवार, 29ला सोमवार, मंगळवारच्या अगोदर सोमवार. मग बघा 29च्या अगोदर 28, 27 आणि हे 26 आणि इथे 25ला काय आहे, नाताळ आहे. आता बघा सोमवारच्या अगोदर इथे रविवार, रविवारच्या अगोदर शनिवार, शुक्रवार आणि इथे गुरुवार. 25 तारखेला गुरुवार. पण विचारलंय काय, नाताळचा वार विचारलंय का, नाही. त्याच महिन्यात नाताळ नंतर येणाऱ्या 3ऱ्या दिवशी, नाताळ 25 तारखेला, पहिला दिवस, दुसरा दिवस, 3रा दिवस. मग 28 तारखेचा वार विचारलाय, मग 28ला वार आहे रविवार. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, अक्षरमालेत प्रत्येक अक्षराची किंमत त्यांच्या अनुक्रमांकापेक्षा 1ने कमी केल्यास एस गुणिले जी बरोबर किती. आता एस किती नंबरला आहे बघा बरं, 5, 10, 15, 16, 17, 18, 19 नंबरला आहे. मग 19 मधला 1 कमी केला 18 आले, गुणिले जी आहे 7 नंबरला, जी 7 मधला 1 कमी केला 6, मग 18 + 108. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 25 ते 28 साठी सूचना बघा. गटात न बसणारे पद, बुद्धिबळ, टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम. आता बघा माझ्या माहितीप्रमाणे बुद्धिबळ, टेनिस आणि कॅरम हे सगळे इंडोर आहेत, म्हणजे इंडोर म्हणजे आतमध्ये खेळतो आपण, आहे की नाही. तसं व्हॉलीबॉल हा मैदानी खेळ आहे, कारण बघा बुद्धिबळ आपण बसून खेळतो, कॅरम पण बसून खेळतो. तसं टेनिस म्हणजे ते आतमध्ये मोठी बॅट असते आणि ते बॉल त्या होलमध्ये टाकले जातात, तसा हा खेळ आहे. व्हॉलीबॉल मात्र मैदानात खेळतात. पण तरीही याच्यापेक्षा वेगळं काही उत्तर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण आता मी सध्या पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मला असं वाटतं आहे. पुढचा प्रश्न बघा, जल, तोय, नीर, मरुद हे सगळे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून मग मरुद हा वेगळा आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे वेगळे येते का, तर बघा ओ मधला ओ कुठेही हललेला नाही आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याची जागा बदललेली नाही आहे. आता स्टार आहे ना, स्टारच्या पुढे चौकोन आहे. मग बघा इथे स्टारच्या पुढे यस आहे, बघा इथे स्टारच्या पुढे चौकोन आहे,
स्टारच्या पुढे चौकोन आहे, म्हणजे सगळ्यांची दिशा काय होते हे. पण पर्याय क्रमांक 2 तुम्ही निरीक्षण केलं तर हे वेगळं दिसेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. सममित आहे, सममित आहे, सममित आहे, हे मात्र असममित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता बघा, खालील चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका कोणती. हे 2 आहे, हे 3 आहेत, हे 5 आहेत, मग बघा मूळ संख्या आहेत, म्हणून हे 7. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. वरील अक्षरमालेत यम या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते. मग बघा, मधोमध यम असेल तर त्याच्या डावीकडचं 5वं अक्षर आहे एच. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे क्रमाने येणारे पद विचारले. हे पहिलं जे चिन्ह आहे ते शेवटला जातं, बाकी सगळे क्रमाने. मग इथे बघा, हे जर पहिलं आपण शेवटला पाठवलं तर बघा, हे त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे आणि मग हे पहिलं आहे ते शेवटला. पर्याय क्रमांक 3 योग्य. पाण्यातील प्रतिबिंब आहेत, मग फचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 योग्य, याचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 योग्य. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी किती वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोण होईल. तर 4:45 वाजता विशाल कोण होईल. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे संपन्न झाले. या वाक्यात 2 अक्षरी शब्द 3 अक्षरीपेक्षा शब्दांपेक्षा टिंबटिंब अयोग्य विधान निवडा. मग 2 अक्षरी शब्द कमी आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आरशातील प्रतिमा विचारले. मग 36 मॅन आरशातली प्रतिमा आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा यावर आपण स्वतंत्र एक छान व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा, आपल्या चॅनलवर तो आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा कशी ओळखायची हे प्रश्न नक्की सुटतील. खूप सोपी ट्रिक सांगितलेली आहे, आवर्जून बघा तो व्हिडिओ. 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. इतरांशी वागताना तुमची अयोग्य कृती कोणती. उद्धटपणे बोलणे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत 4 = 9, 3 = 2, 5 = 7 आणि 2 = 3 असं जर ठेवलं तर बघा, जिथे 2 आहे, 2 साठी कोणता अंक आहे. 3 आहेत, म्हणून मी 3 दिला. 3 साठी आहे 2, म्हणून मग 3च्या जागी 2 लिहिला. 5 साठी कोणता अंक आहे. 7, मग 7 लिहिला. 4च्या जागी कोणता 9 अंक, मग 9 लिहिला. आणि 2च्या जागी 3 अंक लिहिला. चिन्ह मात्र आहे तसं. आणि आपण जशी पदावली सोडवतो तशी सोडवली, मग उत्तर आले पर्याय क्रमांक 2 10. पुढचा प्रश्न बघा. सदाफुलीला कमळ म्हटले, कमळाला जास्वंद म्हटले, जास्वंदाला गुलाब म्हटले, गुलाबाला मोगरा म्हटले, मोगऱ्याला पारिजातक म्हटले, तर आपले राष्ट्रीय फूल कोणते. आपल्याला माहिती आहे बघा, बऱ्याच वेळा मुलांचा कमळ आणि गुलाब इथे गोंधळ उडतो. गुलाब हा फुलांचा राजा आहे, पण आपलं राष्ट्रीय फूल आहे कमळ. मग राष्ट्रीय फूल आहे कमळ, मग कमळाला काय म्हटलंय. जास्वंद. म्हणून या सांकेतिक भाषेमध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जास्वंद. आता बघा, एकूण त्रिकोण किती आहेत. ह्याला आपण क्रमांक द्यायचे 1 2 3 आणि यांची सलग बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. याच्यातच एकूण 6 त्रिकोण. हा 1 7 आणि हा अखंड 1 8, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. पुढचा प्रश्न बघा. 5 वर्षापूर्वी राधा आणि कुंदा यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष होती. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल. आता बघा, 5 वर्षापूर्वी आहे की नाही, आणि 5 वर्षापूर्वी बघा ही कुंदा आणि राधा आणि कुंदांच्या वयांची बेरीज किती होती. 20 वर्ष होती. आता बघा, आपल्याला 2 वर्षांनंतर विचारले आहे की नाही, 2 वर्षांनंतर बेरीज विचारले, पण आपल्याला आधी आजचं तर वय काढलं पाहिजे ना. त्यांना आजचं वय काढलं पाहिजे. मग 5 वर्षांनंतर म्हणजे आज. मग हिचं पण, राधाचं पण 5 वर्ष वाढणार आणि हिचं पण 5 वर्ष वय वाढणार. मग 5 आणि 5 किती झाले. 10 झाले. म्हणजे त्यांच्या आजच्या वयांची बेरीज आहे 30 वर्ष. आता आपल्याला 2 वर्षानंतर विचारले ना, मग अजून 2 वर्षानंतर राधाचं पण वय 2 वर्षांनी मोठी होणार राधा, आणि कुंदा पण 2 वर्षांनी मोठी होणार. मग 2 आणि 2 4. मग बघा, 30 अधिक 4 बरोबर किती आलं 34. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 34. पुढचा प्रश्न बघूया. बघा, सागरला सुरेशपेक्षा जास्त गुण मिळाले. बघा, हा प्रश्न या पद्धतीनं सोडवायचा आहे. दिलेली माहिती. सागरला सुरेशपेक्षा जास्त गुण मिळाले, म्हणजे सागरला जास्त आणि सुरेशला त्याच्यापेक्षा कमी.
तर रणजितपेक्षा कमी भेटले आहे की नाही. म्हणजे सागरला सुरेशपेक्षा जास्त आहेत पण रणजितपेक्षा कमी आहेत. म्हणजे सागरपेक्षा रणजितला जास्त आहेत. रणजितला रामदासपेक्षा जास्त गुण मिळाले. रामदासपेक्षा रणजितला जास्त आहेत म्हणजे रामदास हा कमी आहे की नाही. तर सचिनपेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे रणजितला रामदासपेक्षा जास्त पण सचिनपेक्षा कमी मिळाले म्हणजे सचिनला जास्त आहेत. तर सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले? सचिनला. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. ईशान्य दिशेस तोंड करून उभी असताना स्वरा 3 वेळा काटकोनात वळली तर तिचे तोंड कोणत्या दिशेस असेल? आता ईशान्य ही दिशा कोणती आहे? उपदिशा आहे. बघायचं कॅल्क्युलेशन न करता सुद्धा पर्यावरण आपण उत्तर काढू शकतो. कारण काटकोन केव्हा म्हणतो? उपदिशेला उपदिशा हाच काटकोन असतो. म्हणून मी इथे आपलं सहज उत्तर आहे आग्नेय. तरी पण सांगते पूर्व, आपल्या उजव्या हाताला पूर्व घ्यायची, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य हे दिशा पाठच करायच्या. तुम्ही कोणत्या पद्धतीने पाठ करता ते बघायचं आहे. मी तर मुलांना असं सांगितलंय पूर्व, बघा उजव्या हाताला पूर्व अभ्यास करताना पूर्व, त्याच्या पुढे पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 दिशा सोप्या आहेत. आता बघा आग्नेय, वायव्य, खालून वर जायचं. आग्नेय, वायव्य कानाखान आहे ना. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. आता स्वरा आहे ती ईशान्य दिशेस उभी आहे. 3 वेळा काटकोनात वळली. मग बघा इथला काटकोन इथून इथपर्यंत एक वेळा, 2 वेळा आणि हा असा 3 वेळा. मग तिचं तोंड कुठे आलं आता? आग्नेयेकडे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. आता बघा एका सांकेतिक भाषेत कार बरोबर 953, आर्ट बरोबर 739, पार्ट बरोबर 7389 असं लिहिले तर टी या अक्षरासाठी कोणता अंक वापरला आहे? आता बघा टी या दोघांमध्येच आहे बरोबर आहे. ART आणि ART. मग बघा ART साठी कोणता आहे? 739. म्हणजे बघा 700 इथे पण 39 म्हणजे 8 हा अंक. बघा या तिघांमध्ये ए सेम आहे, ए सेम आहे, ए सेम आहे. मग या तिघांमध्ये बघा 3 3 3. मग एसाठी जर आपण 3 मांडलं. आता बघा या तिघांमध्ये आर पण सेम आहे. मग आरमध्ये अजून बघा 9 9 9. मग आरसाठी आपण काय केलं? 9 केलं. या दोघांचा अंक बदलू शकतात कारण तिघांमध्ये सुद्धा ते दोन्ही अंक सेम आहेत. एसाठी आपण 9 सुद्धा घेऊ शकतो किंवा आरसाठी 3 सुद्धा घेऊ शकतो. पण आपल्याला विचारलंय काय? टी विचारलंय. मग आता बघा इथे टी आहे आणि इथे टी आहे. मग या दोघांमध्ये आता सेम काय राहिलं? तर 7 राहिला. म्हणून मग टी या अक्षरासाठी 7 हा अंक योग्य आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. डोळा, चक्षु, नयन डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोचन. बघा इथे 8 एके 8, 8 चौक 32, 6 एके 6, 6 चौक 24 म्हणजे अंशापेक्षा छेद 4 पटीनं जास्त आहे. 9 एके 9, 9 चौक 36 व बघा 1/4. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता PLH आपण जर हे केलं काय म्हणतात अक्षर मला बघितली तर P पासून L डावीकडे 4थ्या नंबरवर आहे आणि L पासून H 4थ्या नंबरवर आहे. H पासून 4थ्या नंबरवर आहे अक्षर D. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. आता बघा वर, नाद, तीर, अंक. आता बघा एकाच शब्दाचे अनेक शब्द आहेत. वर, वर म्हणजे काय? आशीर्वाद, नवरा आणि दिशा यासाठी वर हा शब्द वापरतात. नाद हा शब्द आवाज, छंद यासाठी वापरतात. तीर हा शब्द बाण आणि काठ यासाठी वापरतात. तसा अंक हा शब्द मांडी, संख्या यासाठी वापरला जातो. मग पर्यायांमध्ये कर्ण हा असा शब्द आहे की जो कान या शब्दासाठी सुद्धा वापरला जातो किंवा हे काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण, सपोज हा काटकोन त्रिकोण आहे तर याच्यामध्ये या बाजूला काय म्हणायचं म्हणजे याच्या समोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात किंवा महाभारतातील एक पात्र. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बघा सविताला 3 बहिणी 2 भाऊ आहेत. तिच्या एका भावाचं नाव संदीप आहे तर संदीपला बहिणी किती? बघा ही सविता आहे. सविताला ही एक बहीण आहे, ही एक बहीण आहे आणि ही एक बहीण आहे. 3 बहिणी आहेत ह्या सविताला आणि 2 भाऊ आहेत. भाऊ मी चौकोनाने दाखवते. आता हा संदीप आहे. ठीक आहे. संदीपला किती बहिणी विचारल्यात? मग बघा सविता पण बहीणच आहे त्याची. 1 2 3 4. मग त्याला किती बहिणी आहेत? 4. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका रांगेत 37 मुली आहेत. त्या रांगेत विभा मध्यभागी आहे. आता बघा एका रांगेत 37 मुली आहेत आणि ही विभा काय आहे? मध्यभागी उभी आहे. आता बघा मध्यभागचा क्रमांक करण्यासाठी आपण 37ला 2ने भागूया.
मग बघा बे के बे, तीनातून 2 गेला, 1 राहिला, वरून घेतले 7, बे 8 16, बाकी राहिली 1. मग बघा या विभाच्या पुढे 18 जण आणि मागे 18 जण, मग पुढे 18, 18च्या नंतर हे विभाचा नंबर आहे 19वा. बघा 18 1 18, 18 2 36 आणि ही विभामधली 37. बरोबर झाले. आता विचारलंय तिच्या उजवीकडील चौथ्या मुलीचा त्या रांगेत डावीकडून कितवा क्रमांक असेल. मग बघा विभाच्या उजवीकडील चौथ्या, ही विभा आहे, उजवीकडे म्हणजे इकडे ना, 1 2 3 4. ठीक आहे. आता हिचा डावीकडून क्रमांक विचारले. आता हिच्या उजवीकडील चौथ्या म्हणजे ही चौथ्या नंबरला, आणि तिचा डावीकडून म्हणजे इकडून ना, डावीकडून म्हणजे इकडून. मग बघा ही 19 20 21 22 23. मग इथं उत्तर आहे 23. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या चिन्हांचा गट ओळखा. बघा फुलीचं चिन्ह सगळीकडे सेम आहे, त्याच्यामुळे इथे पण पहिल्यांदा फुलीच येणार. 0 अधिक 0 म्हणजे फक्त या 2 चिन्हांची अदलाबदल होते. परत इथे काय झालंय, 0 अधिकचं चिन्ह बदलले, 0 अधिक, आता इथे अधिक 0 म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जसे मासिक म्हणजे महिना तसे पाक्षिक म्हणजे पंधरवडा. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. सोबतच्या वेण आकृतीत फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती. मग बघा 5 8 आणि 2, 8 आणि 5 13 14 15. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15. पुढचा प्रश्न बघा. बालदिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन या वर्षात येणाऱ्या या दिवसांचा सुरुवातीपासून क्रम लावला असता तिसऱ्या क्रमांकावर काय येईल. आता बघा प्रजासत्ताक दिन असतो जानेवारी महिन्यात, म्हणून पहिला नंबर आपण जानेवारी प्रजासत्ताक दिन दिला. आणि महाराष्ट्र दिन मे महिन्यात असतो, मग महाराष्ट्र दिन म्हणजे याच्यानुसार मे महिना 2 नंबरला येतो. स्वातंत्र्य दिन ऑगस्टमध्ये असतो 15 ऑगस्ट, मग ऑगस्ट 3 नंबरला. बालदिन नोव्हेंबरमध्ये येतो म्हणून याला 4 नंबर. आता विचारले तिसऱ्या क्रमांकावर काय येईल. मग तिसऱ्या क्रमांकावर स्वातंत्र्य दिन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला शोधायचा आहे. वृत्त, वर्तुळ, व्रत, उपवास. पर्याय क्रमांक 4. आता इथे बघा या प्रश्नाकडे 47 58 तर 25 किती विचारले. आता मी काय केलं, या 47 बघा हे आहे तसं 47 लिहिलं आणि 4 आणि 7ची बेरीज केली. 4 अधिक 7 यांची बेरीज येते 11. मग 30 बेरीज मी याच्यामध्ये मिळवली. मग उत्तर किती आलं 58 इथे आले. तसं मी 25चं काय करते, 25 हा अंक आहे तसा लिहून घेते. आता या दोघांची बेरीज किती येते 7 येते. मग 25 अधिक 7 बरोबर किती येतं 32. ठीक आहे, म्हणून माझं उत्तर आले पर्याय क्रमांक 4. पण यापेक्षा जर तुमचं काही वेगळं उत्तर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण एखाद वेळेस माझं सुद्धा उत्तर इकडे तिकडे होऊ शकतं किंवा ह्याच्यासाठी वेगळी काही ट्रिक असेल. ठीक आहे, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा इथे ए दिलाय, इथे बी दिलाय, CDE म्हणजे ह्याच्यामधली जी मधली अक्षर आहे ती इथे दिलेत. मग आता K फॉर कांगारू, L फॉर लायन, M फॉर मंकी, N फॉर नेस्ट, O फॉर ऑरेंज म्हणजे LN. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. A. आता ही काय आहे, आरशातली प्रतिमा. मग याच्यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. सार्वजनिक उत्सवात अयोग्य कृती कोणती. राणी फक्त नवनवीन कपडे घालून मिरवते. दुसरी अयोग्य कृती आहे. पुढचा प्रश्न बघा. 61वा प्रश्न आहे. परिसर अभ्यास विभाग 3 परिसर अभ्यास. एकूण प्रश्न 15 गुण, प्रत्येकाला 2 गुण असे 15 दुणे 30 गुण आहेत. खालीलपैकी कोणता रोग डासांमुळे होत नाही. तर उत्तर आहे कावीळ, कारण कावीळ हा पाण्यामुळे होतो. हिवताप, डेंगी आणि हत्ती रोग हे डासांमुळे होतात. पुढचा प्रश्न बघा. विदर्भात राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा कोणती. बघा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी डायरेक्ट इथे उत्तर सांगते. परतच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन किंवा अधिक प्रश्न सामान्य ज्ञानाचे किंवा परिसराचे घेऊया. विदर्भात राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा कोणती. मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वऱ्हाडी. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचे शिखर. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. नकाशात हे चिन्ह ही खूण किल्ला याच्यासाठी वापरली जाते.
पुढचा प्रश्न, दक्षिण आणि पश्चिम या मुख्य दिशांमधील उपदिशा कोणती? तर बघा, दक्षिण आणि पश्चिम या दिशांमधली उपदिशा आहे ही, म्हणजे कोणती? आग्नेय, वायव्य, नैऋत्य. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आंतरेंद्रिय शिरोपोकळीत असते? उत्तर आहे मेंदू. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? मग बघा, सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? मग बघा, चिकू, अंजीर अशी फळे साली सकट खावीत, हे बरोबर आहे. अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे, हे पण योग्य आहे. अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवू नये, हे चुकीचे आहे. कडधान्यांना मोड आणून ती वापरावी, हे पण बरोबर आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते खाद्यान्न पीक जास्त प्रमाणात घेतले जाते? तर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो, म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तांदूळ. वेगळा पर्याय ओळखा. जायकवाडी, उजनी आणि कोयना हे धरण आहेत. अमरावती हे शहराचं नाव आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ऐन दुपारी मिळे सावली, तेथे थोडा थांब, झाड जुने खोड मोठे, दाढी त्याची लांब. या कोड्याचं उत्तर काय? वडाचे झाड. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य क्रम कोणता? बघा, फुलपाखरांचा आहे. पहिलं अंडी, अळी, कोश, प्रौढ. पर्याय क्रमांक 1 योग्य. 73वा प्रश्न आहे, वाऱ्याच्या साहाय्याने धान्यातील टरफले आणि हलका कचरा दूर करणे म्हणजेच उफणणी होय. त्याला काय म्हणतो आपण? उफणणी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. कोणत्या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रात पाहायला मिळतात? तर बघा, ऑक्टोबर ते मार्च. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि परिसर अभ्यास 1 याची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.